काँग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे। विशाळगड हिंसाचाराच्या मुद्द्यावर ही भेट घेतलेली आहे। विशाळगड हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी या नेत्यांनी केली आहे। नसीम खान, असलम शेख यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतलेली आहे। विशाळगडावर 2 दिवसांपूर्वी आंदोलन झालं होतं आणि आंदोलनादरम्यान काही हिंसक घटनाही घडलेल्या होत्या। दगडफेकीची घटना समोर आली होती, जाळपोळ सुद्धा या ठिकाणी झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे आणि विशाळगड हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे। तर नसीम खान, असलम शेख यांनी रश्मी शुक्लांची ही भेट घेतली। काँग्रेसचे नेते असलम शेख आपल्या सोबत आहेत। त्यांनी काही वेळापूर्वी पोलीस महासंचालक यांची भेट घेतलेली आहे। कशा पद्धतीने पाहता सर, विशाळगड या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे घटना घडलेली आहे या महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राला शोभणारी नाही, या पोलिसांना शोभणारी नाही। आपली पोलीस जी आहे महाराष्ट्र मुंबईची पोलीस या आपल्या देशात 1 नंबरची पोलीस आहे आणि ज्या महाराजांच्या नावाखाली एक घटना घडली, लहान मुलींना मारहाण, महिलांना मारहाण, मुलांना मारहाण, वयस्सांना त्यांना मारहाण, धार्मिक तोडणं, हे कधीच महाराजांनी केलं नाही। महाराजांनी नेहमी शेतकऱ्यांचा, महिलांचा, शत्रूंच्या महिलांचा पण आदर केलेला आहे। तर महाराजांना मारण्याला अख्खा जग आहे आणि त्यांच्या नावाखाली हे होत असेल तर योग्य नाही। आणि हे तर सोडा, पोलिसाला मारहाण केलेलं आहे। 16 पेक्षा जास्त पोलीस तिकडे त्यांच्यावरती मारहाण झालेला, जखमी आहेत आणि हे असताना तिकडचे वरिष्ठांवरती जर कारवाई होत नसेल तर लॉ अँड ऑर्डर राहिला कुठे? लहानचा अधिकारी जेव्हा फ्रंटवरती जातोय लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आणि त्यांच्यावरतीच मारहाण होत असतील आणि कारवाई होत नसेल तर कुठला सिपाई पुढे जाणार? मला सांगा, कशी लोकांची सुरक्षा होणार आहे? हे मुद्दे घेऊन आम्ही आज मॅडमकडे बसलोय। मॅडमनी सांगितलंय कडक कारवाई करू आणि जे कोण यामध्ये दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होणार। या संदर्भात पोलिसांनी शहानिशा करावी, जे कोणी याच्यावरती दोषी असतात त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि पोलिसांनी त्यांना तिकडे जमा होण्या कशा दिलं, वरिष्ठांनी त्यांना तिकडे जायची परवानगी कशी दिली आणि पोलिसांनी मारहाण केल्यानंतर ते निघून कसे गेले, हे सगळं प्रश्न समोर आज आम्ही मॅडमकडे ठेवलेला आहे आणि मॅडमनी सांगितलं की बरेच लोकांना अटक केलेलं आहे आणि बरेच लोकांना अटक करणार। मुश्रीफ यांच्याशी बोललो, हसन मुश्रीफ यांच्याशी बोलणं झालं का? पालकमंत्री, स्थानिक पालकमंत्री आहेत कोल्हापूर? नाही, मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याशी बोलणं झालं नाही। त्यामुळे पाहू शकतो की असलम शेख यांनी सांगितलेलं आहे विशाळगड ठिकाणी जी काही परिस्थिती झाली आहे ती वेळीच नियंत्रणात आणली पाहिजे, त्यासाठी सरकारने वेळीच पावलं उचलली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसचे नेते असलम शेख यांनी मांडलेली आहे। कॅमेरामन लालचंदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।